महापालिका क्षेत्रात 93 इमारती धोकादायक, 46 मालकांना नोटीसा, एकही इमारत नाही उतरून घेतली. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात एकूण 93 इमारती धोकादायक असल्याचं महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय आणि यामध्ये अत्यंत बिकट अवस्था असलेल्या 21 अति धोकादायक इमारतींचा समावेश आहे. महापालिकेच्या प्रभागनिहाय अहवालानुसार प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये सर्वाधिक 38 धोकादायक इमारती आढळल्या आहेत. त्यापाठोपाठ प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये 32, प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये 16 आणि प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये 7 धोकादायक इमारती आहेत. इमारतीच्या स्थितीनुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेलं असून C1 अति धोकादायक श्रेणीत 21 आणि C2A श्रेणी 40, C2B श्रेणी 24 आणि C3 श्रेणीत 8 इमारतींचा समावेश आहे. महापालिकेने आतापर्यंत एकूण 46 धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा दिलेल्या आहेत. यामध्ये प्रभाग समिती क्रमांक 2 मधील 25, प्रभाग समिती क्रमांक 1 मधील 12, प्रभाग समिती क्रमांक 3 मधील 7 आणि प्रभाग समिती क्रमांक 4 मधील 6 इमारतींचा समावेश आहे. परंतु नोटीस देऊनही प्रत्यक्ष अद्याप एकही इमारत रिकामी करून उतरवून घेण्यात आलेली नाही, ही चिंतेची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.